नमस्कार मंडळी, भाग्यश्री ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। ही दिवाळी तुम्हाला खूप छान अशी जाओ। आणि ही सुंदर अशी रांगोळी बघत आहात तर ही रांगोळी मी आणि सान्वीने तिने काढली आहे आणि छान असं दारापुढे छान वाटतं रांगोळी काढल्याने। त्याच्यानंतर लक्ष्मीपूजनाचा टाईम झाला आपला, त्या लक्ष्मीपूजन केलं, छान अशी पूजा मांडली छोटीशी आणि पूजा वगैरे करून देवीची आरती केली, देवीला प्रार्थना केली, सदैव सुखी ठेव आणि निरोगी ठेव। कारण की आपण निरोगी राहिलं तर सगळं करू शकतो आयुष्यामध्ये। बस एवढी प्रार्थना करून देवीची आरती वगैरे केली। त्याच्यानंतर मी नमनचे पप्पा आहोंनी सगळ्यांनी आरती केली। इथे आरू नाही आहे, आरू एक बड्डे अटेंड करायला गेलेली, त्याच्यामुळे आरू ब्लॉगमध्ये नाही आहे। छान असं आपल्या जेवढी महाराष्ट्रीयन पद्धतीने आपण मांडतो तशी मांडली गेली होती पूजा। जास्त डेकोरेशन नव्हतं केलेलं, फक्त नॉर्मल असं आणि पूजा वगैरे केलेली। त्याच्यानंतर आहोंनी पण देवाऱ्यामध्ये पूजा वगैरे केली, खाली लक्ष्मीची वेगळी मांडणी केली, त्याच्यानंतर रांगोळी सजवली। नमननीही पूजा तशी केली, पूजापाठ वगैरे। आणि नंतर त्याला फटाके फोडायचे होते म्हणून त्याला थोडीशी घाई झाली होती, पण देवपूजा केल्याशिवाय फटाक्यांना हातच लावत नाही, आमच्याकडे नियम। त्याच्यानंतर आहोंना बोलली उद्या पाडवा आहे, पाडव्याचं काहीतरी गिफ्ट द्या। आहो बोलतात तू आली माझ्या ह्याच्यात, तेच मोठं गिफ्ट आहे माझ्यासाठी, तुला काय देऊ, तूच माझे जे आहे ते तुलाच आहे। आणि आमची मस्ती मजाक चालू होती। त्याच्यानंतर मी ही डायरेक्ट कलर भरायची अशी रांगोळी देवापुढे, म्हणजे जास्त खराब होते। आणि मी साधी सिंपल पद्धतीने आपले फराळ पूजा वगैरे हे करून पूजेची मांडणी केली होती। आणि याच्यामध्ये मी मूर्ती देवीची न ठेवता महालक्ष्मीचं ते हे गुरुवारच्या पूजेचं असतं ते ठेवलेलं, त्याच्यामध्ये सगळं मंत्र वगैरे ते हे होतं ना त्याच्यामुळे। त्याच्यानंतर हा बघा ना, मग त्याला इतकी घाई झाली होती की कधी तो जातो फटाके फोडायला, तर तो बोलतो बास मम्मी। त्याच्यानंतर आम्ही छान असे फोटोशूट्स केले दिव्यांसोबत, ते तुम्ही शॉर्ट्समध्ये जाऊन तुम्हाला दिसेल। आणि हा फोटो म्हणजे तुम्हाला नंतर दिसेल, इतका छान लोकांना आवडला की बहुतेक जणांनी याचे फोटो काढून स्टेटस ठेवले की छान वाटतं ते, फक्त हात आणि हे, कारण आपला फेस याच्यात येत नाही। एवढा वारा आहे, हे छान असे डेकोरेशन केलं होतं आहोंनी, त्याच्यावर आमचे दिवे राहतच काय करलं। तिकडे पण राहतच नाही दिवे, सगळे विजले। त्याच्यानंतर आहोंना भूक लागलेली, ते बघा फराळ खायचं। हॅपी बर्थडे सर, थँक्यू। थांब ग, आरती घेत आता इथे सही होती ती। कॅप्टन अमेरिका, सीधा कॅप्टन अमेरिका। त्याच्यावरती ठेवा, तुझ्या ड्रेसला मॅचिंग आहे आता केक। टू यू हॅपी बर्थडे, टू यू हॅपी बर्थडे। बोला पुढे। दीदीला बस रे, अरे हॅपी बर्थडे। थोडासा एकदम थोडासा, थोडस बाबा झालं तुझं। हा, असं समोर राहून द्यायचं, असं हे धक्के ना मारायचे। दुसरा दे, द्या त्याला थोडा वेळ थांब, तुझा बर्थडे आहे ना, थोडा वेळ थांब।
विनर विनर तुला पाहिजे का स्क्रू आहे ये कलर चेंज झाला. अरे आज मी सकाळी स्कूटी आणली ना, माझ्या स्कूटी आली माझ्या घरी. आहोंने हा बटरफ्लाय लावला आणि त्यांना असं वाटलं काय नाही छोटंसं आहे. तो बटरफ्लाय लावला ते असे पळाले बटरफ्लाय ते पुढे बटरफ्लाय मागे. त्याच्यानंतर हे छान असे आमचे फोटोशूट्स. आणि ही माझी फ्रेंड मनाली तीही आली होती, ती तिचाही फोटो छान शूट्स केला. आणि हे दिव्या घेऊन आमची